हॉटेलला खाना घालतो बघ आता थोडासा त्यातला साईडला करून मला द्यायचं जेवायला काय माहिती आहे मी खातो येतं तू म्हण पॅकेट लागतं टोपात ग्रुप म्हणा व्हायरल आहे मी नाही हॅलो 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 जयेंद्र जरा 2 मिनिटं इकडे याल समालोचन कक्षात 2 मिनिटांसाठी फक्त या हॅलो हॅलो माईक चेक हॅलो माईक चेक हॅलो 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 चेक हॅलो मला वाटतं आता एक मॅच खेळून जायचं पडायला पण नसतं असं असतं आणि आई नाही पण साखरपुडा ज्यावेळेला असतं साखरपुडा त्या साखरपुडा यायचं मस्त पडायचं किंवा काहीतरी बांधतात ना हाताला बोटाला काहीतरी बांधतात साखरपुड्याच्या आदल्या दिवशी म्हणजे साखरपुड्याला सुटतं त्याची हळद असते ना हळदीला मांडवाच्या बाहेर जायचं नसतं ट्रॉफींवर मारून ठेवला काही मस्जिद बिजिदेच्या पुढे राहतो बघ तुला काय फोन करते बघ ती बिल्डिंग फोन करून बघ ती गॅलरी पोरगी गेली असते तर गेला पुरा क्लिअर दिसतं थोड्या तुमचा कुठे नाही राहिला लोकांच्या गाडीत बसते बघ हॅलो 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 तसंच या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभले ते महेंद्र सुरेश चौलकर यांचं सुद्धा दर्यावर्ती क्रिकेट क्लबच्या वतीने आभार मानतो आणि
सामन्याला सुरुवात करतो, घेऊन जातो क्रिकेटच्या नगरीत या मुळगाव कोळीवाड्यातील दर्यावर्दी चषकात. तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना एलसीसी विरुद्ध साई कृपा या संघाने एलसीसी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आव्हान दिले ते म्हणजे साई कृपा या संघाला फलंदाजीसाठी. यानंतर किंग कोहली, भरडगोल आणि डोहा 11 वाळवटी आपली प्लेइंग 11ची लिस्ट समालोचन कक्षात पाठवायची आहे. पहिला चेंडू एक नौखा संघनायक हळूवार खेळून काढतोय आणि या एका धावेने या तिसऱ्या दिवसाचं या पहिल्या सामन्याचं श्री गणेशा केलंय. आता मात्र फलंदाजी करता आलाय तो म्हणजे सुचित. पाहूया सुचित, एक लेफ्ट हँड बॅट्समन आपला पाहावयास मिळेल या मैदानावर सुचितच्या रूपात. पाहूया सुचित आपल्या संघासाठी किती धावसंख्या उभारतोय. सुचितला एक मोठी खेळी खेळावी लागेल कारण की त्यांचा हुकमी एक्का, साई कृपा संघाचा हुकमी एक्का म्हटलं तरी चालेल. गौरव बोरकर आज संघाबाहेर बसलाय काही कारणामुळे. सुचितला आणि सावाला मात्र चांगली फलंदाजी निश्चितच करायला लागणार आहे. रोमेश काही कारणामुळे नाही तर एकाच कारणामुळे बाहेर बसलाय आणि ते कारण सुद्धा तसंच आहे, सुचित. हो, ते कारण रोजच आम्हाला कळते त्यांच्या स्टेटस मधून. आणि पंच कोणता निर्णय देत आहेत तर हा जातोय निर्धाव चेंडू सुचित साठी. अभि याचा पहिलं षटक पंचांच्या डाव्या बाजूने आणि उजव्या हाताने. हा मात्र स्वेर चेंडू, मात्र 2 चेंडू आणि 2 धावा झालेल्या आहेत. मुख्य पंच म्हणून तुषार चौलकर, दुसरे पंच म्हणून काम पाहत आहेत नितेश पालेकर आणि तिसरे पंच मनोज चौलकर. आणि या 2 धावा मिळत आहेत सुचितला डीच्या स्वरूपात. सुंदर अशी फलंदाजी करतो सुचित, गोलंदाजी सुंदर सुंदर करतो सुचित. कारण मी आणि सुचित भरपूर वेळा एकाच संघातून खेळलोय. रोमेश 2 नाव मला अशी दिसत आहेत, खरोखरच एक चांगले फॅन ते एकामेकाचे आहेत. ते म्हणजे साईच्या पाठीवर दिसतंय की केविन पीटरसन याचा, आणि आपल्या स्वतःच्या पाठीवर मला दिसतंय हिटमॅन 45. म्हणजेच नक्कीच समजायचं ती लोक समजून जातात. रसिक प्रेक्षक यांना सगळंच क्रिकेटबद्दल ज्ञान आहे. जे ज्ञान कमी आहे ते आपल्याकडेच कमी आहे. आणि हा टॅप केला चेंडू गॅपने जातोय आणि हा दर्यावर्दी क्लासिकल चौकार. डीजेला मिळते संधी सुमधुर संगीत वाजवण्याची. डीजे 4 चेंडू आणि 5 चेंडू आणि 10 धावा झालेल्या आहेत. नवख्या संघनायकाचा चौकार, एक नव्या ताकदीचा चौकार. चेंडू जातोय स्वैर. 11 धावा झालेल्या आहेत. अनुभव कमी असला तरी चालेल पण जोश माझ्याकडे कमी नाहीये. नक्कीच 1 धाव स्ट्राईक आपल्या बाजूला ठेवत केविन पीटरसन. सुंदर अशी खेळी करतोय तो म्हणजे हा नौका कर्णधार. नक्कीच तो गौरवच्या नंतर आपल्या संघाला मोठं नाव मिळवून देईल. पाहूया कोण येते दुसरी गोलंदाजी घेऊन. आणि मला वाटतं दुसरी गोलंदाजी घेऊन तो म्हणजे स्वतः कर्णधार ओमकार दातार. पंचांच्या उजव्या बाजूने आणि उजव्या हाताने गोलंदाजी करतील ओमकार दातार. पाहूया ओमकार विरुद्ध सावा विरुद्ध ओमकार. साई उर्फ सावा. सुंदर अशी फलंदाजी करतो हा फलंदाज. खरोखरच गौरवची कमी या संघात नक्कीच भासतंय. गौरव नसल्यामुळे हा संघ आधीच थोडासा घायाल झालेला आहे. मी यासाठी 2 शब्द नक्कीच बोलेन की घायाल तो यहाँ हर परिंदा है लेकिन फिर से जो उड़ सका वही जिंदा है. आणि तेच काम करतायत साई कृपाचे सर्व खेळाडू. पाहूया पुन्हा एकदा जाऊया आपण क्रिकेटच्या दुनियेत. 1 धाव निश्चितच मिळेल या एका धावेच्या मदतीने. संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 13 धावा. आणि आपण पहिल्या दिवसापासून सांगतो हितेश, 13 हा अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. पण आता कोणासाठी अशुभ मानला जातो ते आपण नक्कीच पाहणार आहोत. पाहूया पुन्हा एकदा. आणि सुरेख चेंडू टाकला तो म्हणजे ओमकार दातार यांनी. सुचितला काय चेंडू समजलेला नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. नक्कीच आपण म्हणालात की 13 आकडा हा अशुभ असतो, पण तो अशुभ ठरवणं हे
नशिबावर टाकण्यापेक्षा आपल्यावर टाकलेलं बरं असतं आणि आशिब ठरलाय तो सुचित कदमसाठी. पहिला गडी मिळवला जातो LCC संघाकडून DJ. थँक्यू डीजे. हॅलो आणि हितेश, माझ्या भाषेत बोलायचं झालं तर साई कृपा संघाचा सूचितच्या रूपात पहिला नागोबा बिळात. नक्कीच, पण आता जो फलंदाज आलाय तो नक्कीच आपल्या मला वाटतं समालोचन कक्षात तरी टाळ्यांचा आणि हशांचा एक हशा पिकलाय. या समालोचन कक्षामध्ये नक्कीच या फलंदाजासाठी टाळ्या झालेल्या आहेत आणि काही वेळातच मला वाटतं त्यांच्यावर पैशांचा पाऊस सुद्धा पडण्याची सुरुवात होईल. अक्षय पुसाळकर आणि सहा चेंडूमध्ये सलग 3 चौकार मारले. 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारले तर 1000 रुपयाचं बक्षीस तुषारकडनं आहे. आणि चेंडू समजलेला नाही आणि 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर मयू मयेकरकडनं 500 रुपये आहेत. आणि 6 बॉल डॉट केले तर पूर्ण समालोचन कक्षाकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. अक्षय पुसाळकर काय कराल आपण. आणि अक्षय आपलं खातही न उघडता आपल्याला दरवाजा मोकळा करून दिलेला आहे. अक्षय याने सर्व रसिक प्रेक्षकांच्यावर पाणी फिरवलंय. डीजे धन्यवाद डीजे. खेळाडूंना सूचना आहे, फलंदाज बाद झाला तो चेंडू उंच उडवायचा नाही, कारण वरती लाईट्स आहेत, ऑलिजन फुटतील याची काळजी घ्या. ओमकार. आणि या अक्षयच्या रूपात साई कृपा संघाचा दुसरा नागोबा बिळात. आणि टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. क्रिकेट काय असतं हे दाखवून दिलंय गौरव बोरकर याने. तो खेळणार सुद्धा नव्हता आणि एक्स्ट्रा मध्ये त्याचं नाव टाकलं होतं प्लेइंग लिस्ट मध्ये. आणि आता त्याला नक्कीच माहिती आहे की माझी गरज आहे या संघासाठी. आणि सर्व काही बाजूला सारून मैदानात पुन्हा एकदा उभा राहतो आपल्याला पाहायला मिळतोय तो साई कृपाचा खरा खुरा कर्णधार गौरव बोरकर. टाळ्या परत एकदा झाल्या पाहिजे गौरवसाठी आणि क्रिकेटसाठी. शुभेच्छा देतो गौरव तुला. खरोखरच गौरवनी दाखवून दिलं की क्रिकेटमध्ये आपण एवढं नाव करायचं की आपण नसताना आपली जागा कोणीच घेऊ शकत नाही. गौरव पुन्हा एकदा सुरेख फटका. सुरेख खेळी रोमेश पाहायला मिळते. हे आला म्हणतात मोठा गौरवने गौरव केला. गौरवने गौरव केला. चौकार. डीजे धन्यवाद. आमच्या इथे वरोडकलवरून ज्ञानेश्वर वाघे लाभलेत, आम्हाला त्यांचा सत्कार करतील दीपक पालेकर माऊली मंडळाचे. जयेंद्र रोमेश सांगायचं झालं ना तर नक्कीच एवढं मात्र गौरवसाठी नक्की आहे की बाप बाप होत आहे, बेटा बेटा होत आहे. नक्कीच दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17 धावा. पहिल्या चेंडूवर एक हळुवाररित्या फक्त त्या चेंडूला दिशा दाखवली आणि चौकार भेटलाय. धावसंख्या झाली 17 आणि LCC संघाला मिळतोय खतरा. धन्यवाद दादा, तुम्ही एवढ्या लांबून आलात आणि सहकार्य केलं त्याचे आभार तुमचे. जयेंद्र लक्ष माझ्याकडे ठेवायचं आहे. आणि खरोखरच ज्ञानेश्वरजी वाघे म्हणजेच मी ज्यांना काका म्हणून संबोधतो. आणि हा नो चेंडू 2 धावा मिळतात. एकूण 3 धावा मिळतील. एकूण 3 धावा मिळतील ज्यांना मी काका म्हणून संबोधतो. खरोखरच जयेंद्र ते सुद्धा एक उत्कृष्ट असे जुने जाणते समालोचक आहेत. आणि मी ज्ञानेश्वर काकांना नक्कीच विचारेन, काका काय म्हणाल आपण स्वतः या स्पर्धेत खेळून गेलात 40+ सामना, काय म्हणाल आपण या आयोजन आणि नियोजनाबद्दल दर्यावर्दीच्या काका. हॅलो. दर्यावर्दीचं आयोजन आणि नियोजन आहे हे फारच नेत्रदीपक असं आहे. आम्ही सुद्धा भरडखोलमध्ये सक्सेस भरडखोल यांच्यातर्फे बरेचसे सामने आयोजित करतो, प्रतिवर्षी करतो. सर्व खेळाडूंना ते ज्ञात आहेत. दर्यावर्दीचं खरोखर नेत्रदीपक असं हे आयोजन आहे. मी त्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानेन. अशा प्रकारे त्यांनी इथून पुढे सुद्धा वाटचाल करावी अशी त्यांना मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. थँक्स. धन्यवाद काका. आणि रोमेश सांगायचं झालं तर हे मला वाटतं उदितवर प्रेशर पडले ते नक्कीच गौरवचं असेल. कारण ज्या वेळेला वाघ मैदानात उभा असतो, ज्या वेळेला वाघ उभा असतो तरी त्याच्या बाजूला जाण्याची हिंमत कोणाची होत नसते. मग त्याचं लक्ष असो वा नसो पण त्याच्या बाजूला हिंमत होत नसते. असाच हा गौरव, त्याला काही बंधन नाही आहे. सर्व बंधन बाजूला टाकून गौरव या क्रिकेटच्या मैदानात आला आणि दाखवून दिले की क्रिकेट काय असतं हे रसिक प्रेक्षकांना. चेंडू मात्र निर्धाव जातोय. हा पहिलाच चेंडू असेल या. आणि
पंच चेंडूवर निर्णय येईल. हा स्वैर घोषित केलाय आणि धावसंख्या पोचली ती 23 धावांवर. पुन्हा एकदा गौरव काय करेल. गौरवचा गौरव करावा तेवढं कमी आहे, कारण अशा वेळेत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोणी खेळत नसतो, पण संघाच्या प्रेमापोटी आणि या क्रिकेटच्या मायेपोटी या मैदानावर दिसतोय तो गौरव. पुन्हा एकदा आणि टॅप केलेला चेंडू निश्चितच कर्णधारांच्या हातात जाईपर्यंत एक धाव तर मात्र मिळते आहे. इथे सांगायचं झालं तर गेल्या वर्षी सीझन 1 मध्ये हा संघ साईकृपा संघ अंतिम उपविजेता संघ झाला होता. तीच खेळी बघायला मिळेल का आपल्याला गौरव कडून व त्याच्या संघाकडून? पाहूया पुन्हा एकदा 6वा उत्कृष्ट असा फटका मिळतील. चौकार चौकार चौकार. थँक्यू डीजे. एखाद्या दिग्गज खेळाडूचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर काय होतं ते सावाने दाखवून दिलंय. कारण यापूर्वीची एक खासियत आहे इंटरनॅशनल क्रिकेटमधली, आपल्या सर्वांनाच माहिती असेल की सर्व रसिक वर्ग रसिक प्रेक्षक म्हणायचे की सचिन सरांना म्हणायचे की तुम्ही नाही खेळलात तरी चालेल पण तुम्ही मैदानात उभे पाहिजे. पुन्हा एकदा सावा काय करतोय आपल्या संघासाठी. सावा सुरेख फलंदाजी करतोय. समाचार घेतोय तो म्हणजे एलसीसीच्या गोलंदाजांचा. पुन्हा एकदा सुरेख फटका, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. लोकेश याचं 3 धावा अडवल्यात, मात्र 1 धाव निश्चितच मिळाल्या. एका धाव्याच्या मदतीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 29 धावा. 29 तारीख लक्षात ठेवायची आहे रोमेश. 4 बॉल झालेले आहेत. 29 तारीख लक्षात ठेवायची आहे. धावा 29 झालेल्या आहेत आणि काय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. सुमित ना तो सनीत याच्याकडनं खरोखरच 1 धाव तरी नक्कीच वाचवलेली आहे. 30 धावा झालेल्या आहेत. डीच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 3 षटकं संपलेली आहेत. पाहायला झालं तर धाव संख्या आपला संघ सुस्थितीत आलाय. तो गौरव बोरकरने आणलाय त्याला. धावसंख्या झाली ती 31 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नक्कीच जर सांगायचं झालं तर खरोखरच एलसीसीचे गोलंदाज सुद्धा खूप बादशाह गोलंदाजी करतात आणि साईकृपा संघाला माहिती आहे आपला एक्का तेव्हाच बाहेर काढायचा असतो तेव्हा समोर बादशाह असतो आणि तोच हुकमाचा एक्का साईकृपा संघाने बाहेर काढलाय गौरवच्या रूपात. 31 झालाय सावा. तुला 31. एक सामना आठवत असेल गेल्या वर्षी LCCचा 4 चेंडू 16 धावांची गरज होती आणि संकेतने लगातार 4 चौकार टोकले होते आणि LCC संघाला माघारी पाठवलं होतं. आठवत असेल तर आठव. नक्कीच संकेत एक अँड्रम बॉक्स क्रिकेटचं मोठं नाव आहे. संकेत चौगले खरंच खूप सुंदर फलंदाजी गोलंदाजी करतो. संकेतची कमी आपल्या या ग्राउंडवर भासते कारण की संकेत प्रत्येक वेळेला इथे येतो आपल्याला आणि त्याच्यात सुंदर खेळी खेळून जातो. पुन्हा एकदा जाऊया आपण क्रिकेटच्या दुनियेत. 6वा पाहूया लोकेश काय करतोय. लोकेश सुंदर असा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. ओमकार याचं 1 धाव निश्चितच मिळेल. या एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 30 धावा 32 धावा. लोकेश 4थं षटक, शेवटचं षटक, पहिल्या सत्रातील शेवटचं षटक प्रगतीपथावर आणि उजव्या हाताच्या बाजूने गोलंदाजी करतोय आणि गौरव साठी गचाळ क्षेत्ररक्षण. दर्यावर्दी क्लासिकल चौकार. धन्यवाद. सुंदर गीत लावलास तू. आणि खरोखरच गौरवची गरज होती या सामन्यामध्ये, या मोठ्या सामन्यामध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये, मोठ्या आयोजनामध्ये आणि ही कमी भरून दाखवल्या. स्टेट ड्राईव्ह फटका, खेळाडूला संधी नाही. डीजे थँक्यू डीजे. आणि दर्यावर्दीच्या ग्राउंडवर एकच नावाचा जयघोष होतोय गौरव आणि गौरव. काय खेळी करतोय मित्रा गौरव. सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते गौरव यांच्या बॅट मधून. सुंदर समाचार घेतो तो एलसीसीचा गोलंदाजाचा. पुन्हा एकदा सुरेख फटका, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव निश्चितच मिळाली. एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 41.
खरोखरच उत्कृष्ट अशी फलंदाजी गौरवने करून दाखवली आहे. त्याला माहीत होतं की मी बाहेर बसल्यानंतर या संघाची काहीतरी खराब कंडिशन आपल्याला पाहायला मिळेल, कारण दुसऱ्यावर भरोसा करणं म्हणजे खूप मुश्किल गोष्ट असते. जिंदगी में जो भी करना है खुद के भरोसे, जिंदगी में जो भी करना है खुद के भरोसे और अपने दम पर कीजिए, लोगों के भरोसे पर, क्योंकि लोग कंदा तभी देते हैं जब मिट्टी में मिलना हो. गौरव, खरोखरच तुझी कमतरता भरून काढलीस आणि मला वाटतं डीच्या स्वरूपात एक धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 43 धावांवर आणि पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर तब्बल 43 धावा झालेल्या आहेत. हा सामना जर LCCला जिंकायचा असेल तर 4 षटकांमध्ये 44 धावा कराव्या लागतील, म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 11 धावा आपल्याला बनवाव्या लागतील. आणि सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की ज्यांनी काही थँक्यू डीजे, ज्यांनी खरोखरच ज्या वेळेला गरज होती अशा वेळेला मैदानात उतरून आपल्या बॅटमधून 16 धावा बनवल्यात, त्याच्यातील 3 चौकारांचा समावेश होता असा गौरव बोरकर. आणि याच्यानंतर होणारा सामना किंग कोहली भरत कोल वर्सेस दोहा 11 वालवटी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे प्लीज, आणि सोबत जाताना आपला निर्णय तिथेच सांगायचा आहे. तिकडनं खाली उतरायचं नाही. तिकडनं खाली उतरला तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी लागेल. अरे आपल्या भाषेत सांगायचं, निर्णय खिशात घेऊनच जायचा आहे, लगेच खिशातून निर्णय काढायचा. आणि साई कृपाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. हॅलो, धन्यवाद डीजे. किंग कोहली बरोटकरचे कर्णधार आणि डोहा 11 वालवटी संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकी, प्लेइंग लिस्ट आणि निर्णय बरोबर घेऊन यायचं आहे. चला, किंग कोहली भरडकोल आणि डोहा 11 वाळवटी नाणेफेकीसाठी जायचं आहे आपण. आणि एकदा मैदानात उतरलो ना, कुठल्याही कारणाने उतरू दे, एकदा उतरलो का पुढची भूमिका ही आपल्याला बजवावीच लागते. त्याप्रमाणे गौरव मला वाटतं आता बॉलिंग मार्कवर आलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षण साईचं सज्ज करतोय, म्हणजे कर्णधार पद नक्कीच साईकडे असणार आहे. आणि मला वाटतं ही पहिली स्पर्धा अशी असेल की गौरव एक फ्री माइंड आपल्या शांत डोक्याने ही स्पर्धा खेळेल. नेतृत्व करायचं नाहीये गौरवला, त्यामुळे नक्कीच डोकं शांत असेल. गौरव याचा पहिला चेंडू पंचाची उजव्या हाताने उजव्या बाजूने, आणि काय आपल्याला पाहायला मिळतंय डीजे. थँक्यू डीजे.
फलंदाजीसाठी आल्यानंतर पहिल्या चेंडूवर चौकार, गोलंदाजीसाठी आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर गडी मिळवलाय. मला वाटतं काहीतरी गुडलक चॅम्पकडनं फोन वगैरे काहीतरी झालेलं आहे आणि नशिबाने साथ दिलेली आहे गौरवला. मला वाटतं फक्त आणि फक्त 4 दिवसाचा अवधी. 29 डिसेंबर लक्षात ठेवायचे आहे. आपल्या जीवाभावाचा मित्र, दोस्त दोस्त ना रहा अशी कंडिशन होणार आहे बहुतेक यानंतर. दुसरा चेंडू लोकेश ठाणगे, गौरव बोरकर याचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि धावबाद होऊ शकला असता. हा चेंडू जर यष्टीला लागला असता तर 1 धाव मिळते. 1 धावेने श्री गणेश केलं LCC संघाने आणि लोकेशने. 44 धावांचा पाठलाग. एक डावखुरा फलंदाज आता फलंदाजीसाठी उदित. गौरवच्या चेंडूचा सामना करेल. हळूवार खेळ काढून काढलेला चेंडू. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत. मात्र 1 धावेवर समाधानी व्हावं लागतंय. धावसंख्या झाली 3 चेंडू आणि 2 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोकेशसाठी गौरव याचा. गौरव आपल्या बॉलिंग मार्कवर आणि झेल होऊ शकला असता गौरवच्या हातात. मात्र हा झेल पकडू शकलेला नाहीये फॉलो थ्रू मध्ये. इथे डोळ्याचा कर्णधार आमच्यापर्यंत आलाय आणि किंग कोहली बरोटकर, तुम्हाला विनंती आहे तुमचा कर्णधार, प्लेइंग लिस्ट आणि तुमचा निर्णय टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना. आणि दुसरा गडी मिळवलाय गौरवने. डीजेला मिळते संधी सुमधुर संगीत वाजवण्याची. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आणि नाणेफेकी करतील ज्ञानेश्वर बागे बरोटकलचे. या 2 संघादरम्यान बरोटकल, किंग कोहली आणि वालवटी. सनीत गौरवच्या चेंडूचा सामना करतील आणि या सनीत सुद्धा बाद. का माझी गरज आहे. धन्यवाद डीजे. किंग कोहली बरोटकर नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि वालवटी संघाला आमंत्रित केलंय ते फलंदाजीसाठी. हा माझी गरज आहे या संघात ते दाखवून दिलंय गौरवने. खरोखरच त्याला माहित होतं की आता 2 गडी बाद झाले ना सोन्या. 2 गडी बाद झाले होते आणि त्यानंतर खरोखरच माझी गरज आहे या संघासाठी म्हणून तो या संघात उतरला फलंदाजीसाठी. आणि जी करामत करायची होती 3 चौकारांच्या मदतीने 16 धावा बनवल्या आणि आता मात्र या पहिल्या षटकात मला वाटतं 3 गडी मिळवले तर 3 धावा खर्च करून. खरोखरच उत्कृष्ट असं गोलंदाजी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती गौरवकडनं एक अष्टपैलू खेळ पाहायला मिळाला आणि हा सामना जर साई कृपा जिंकल्यानंतर निश्चितच सामनावीर हा गौरव ठरेल. सुचित पहिला चेंडू स्वैर घोषित केलाय सुचितचा. स्वैर वाईड चेंडू. 1 धाव मिळते. या 1 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय. हा सुद्धा स्वैर चेंडू. धावफलक पोचले 5 धावांवर. पुढचा चेंडू सुचित कदम कुठंतरी थोडासा भासाळलेला दिसतोय. सोहम 1 धाव मिळते. या 1 धावेच्या मदतीने धावफलक पोचलंय ते 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा डीच्या स्वरूपात 1 धाव मिळते. सूरज याला धावफलक पोचलंय ते 7 धावांवर. 2 चेंडू 7 धावा. सुचित कदम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. निश्चितच कुणालकडनं पुढचा चेंडू सुचित याचा. हळूवार खेळून काढलेला चेंडू जातोय 2 धावांसाठी. 2 धावा मिळत आहेत. धावफलक दुहेरी अंकात गेले 10 धावा.
स्वैर चेंडू, सुचित वारंवार स्वैर चेंडू फेकत आहेत. पुन्हा एकदा वाईड. 12 धावा झालेल्या आहेत आणि या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले. 5 चेंडू 14 धावा. सूरज आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. आदित्य गुरव यांच्याकडनं तुम्हाला प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. सॉरी माय मिस्टेक, 50 रुपयाचं बक्षीस आहे. सूरज आणि काय क्षेत्ररक्षण सोहमकडनं पाहायला मिळालंय. दुसरं षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर थोडासा महागडा ठरलाय सुचित. धावफलक पोचलंय ते 15 धावांवर, म्हणजेच 12 धावा खर्च केल्या त्या सुचितने. सूरज पुन्हा एकदा आपल्यासाठी ती खुशखबर चालूच आहे. सोहम पहिला चेंडू सोहमचा सूरजच्या बॅटला लागून जातोय आणि दुसऱ्या धावेसाठी गेलेले आहेत आणि 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावा पूर्ण केल्यात आणि त्याच्यात तिसरी धाव सुद्धा मिळू शकली असती जर सुचितने तो चेंडू सीमारेषेवर जाऊन अडवला नसता तर. पॉवर प्लेच्या सर्कलमधून यष्टीरक्षकाच्या मागे धावत गेले आणि तो चेंडू अडवलाय. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 17 धावांवर. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धेश यांच्याकडनं पाहायला मिळालंय. खूप नौके फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, नौके खेळाडू पाहायला मिळतात. कुणाल असेल, सोहम असेल, सिद्धेश असेल, अक्षय सुद्धा आपण नौकाच म्हणू त्याच्यामध्ये. आणि नो, फक्त एकच धाव मिळेल वाटतं. अवांतर एकच धाव मिळेल. या एका धावेने धावफलक पोहोचलंय ते 19 धावांवर. 4 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत. पुढचा चेंडू सोहम याचा दिशा भरकटलाय. सोहम आणि टेक्निशियन टीम कडनं सुद्धा आपल्याला आवाज येतोय. लोकेश चेंडू पायावर जाऊन आदळलाय. काय चेंडू आहे, खरोखरच एक उत्कृष्ट असा चेंडू फेकला गेला. या चेंडूवर जर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता तर लोकेश नक्कीच षटकार मारून बाद झाला असता. पुढचा चेंडू टॅप केलेला चेंडू जातोय कुणालच्या हातामध्ये. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 21 धावा. अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत आणि सूरज आपल्यासाठी तीच खुशखबर आहे. कुणाल बद्दल आपण काही म्हणालात ना तरी कुणालच्या हाताला फेविकॉल हा लागलेलाच आहे. चेंडू त्याच्या हाताला चिपकणारच. आत्ता कशा टाळ्या पडल्या अक्षयकडनं. चला शेवटचा चेंडू सोहम आणि सोहमला मिळतोय तो गडी. थँक्यू डीजे. 22 धावा झालेल्या आहेत, म्हणजेच अजून 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा. अक्षय थोडेफार खुश नक्कीच असतील कारण 6 चेंडूवर 5 चौकार आणि 1 दुरी मारावी लागेल. म्हणजे अक्षय नक्की. आपण मला एक समजत नाही, आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहतो साई कृपा संघाकडनं 4थं षटक हा किंवा 3रं षटक अक्षय पुसाळकर घेऊन येत असतात मयू. पण या सामन्यामध्ये आपल्याला अक्षयच्या हातात चेंडू दिसलेला नाहीये. पण मी आता निश्चितच मनोज चौलकर यांना ही भविष्यवाणी जी केली होती काही 1-2 दिवसापूर्वी की अक्षय याला काही गोलंदाजी मिळणार नाही, ती मला वाटतं काहीतरी खरी दिसून येते इथे. मनोजने सुद्धा हे केलंय आणि त्यांनी निश्चितच आम्हाला फलंदाजी चांगली दाखवावी. अक्षय झेल पकडेल का? अक्षयच्या वरती दुसरा एक अक्षय उभा करावा लागेल. षटकार गेलाय, यश बाद झालाय मला वाटतं आणि धावफलक तिथेच थांबलेलं.
23 धावा, 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये अजूनपर्यंत 21 धावांची गरज आहे. मात्र एकमेव खेळाडू असा असेल की ज्या खेळाडूवर पंच सुद्धा बक्षीस लावतात, तो म्हणजे अक्षय पुसाळकर. शिवाय टेक्निशियन, कॉमेंट्रेटर, स्कोरर सगळेच बक्षीस लावतात, असा मी कधी कुठला खेळाडू बघितलेला नाहीये. मोठा फटका आणि तसेच रसिक प्रेक्षकांमध्ये अजिंक्येश भाटकर आणि सावंतजी तवसाळकर हे कुठं असेल त्यांनी मी मुख्य व्यासपीठावर आमंत्रित करतो. प्रथमेशने मारला ना तर ए बाळूने मारला. आणि एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 26 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी. अभिनंदन साई कृपा, अभिनंदन गौरव आणि मोलाचं अभिनंदन म्हणजे अक्षय. हा नो घोषित केलाय. अभिनंदन. भरडकोल या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आव्हान दिले ते म्हणजे